Okay, good morning, all of you. Good morning, sir. गुड मॉर्निंग. बघा तुम्हाला लॉज ऑफ इंडायसिस झालेले आहेत घातांकाचे नियम. एक घातांकाचा नियम असा होता बघा, ए चा यम आणि कंसाचा घातांक एन. काय येणार आहे उजवी बाजू सांगा? A raised to m into n. बरोबर. घाताचा घात असला की घातांकाचा काय होतो? गुणाकार होतो. आणि अजून एक मला सांगा, वर्गमुळात एक्स म्हणजे एक्सचा कितवा घातांक असतो रे? पहिला. एक्सचं वर्गमूळ म्हणजे एक्सचा दुसरा मूळ म्हणजे काय म्हणायचं, घातांक किती? 1/2. वर्गमूळ म्हणजे दुसरं मूळ म्हणजे घातांक 1/2. या दोन गोष्टीचा फक्त आपल्याला इथं वापर करायचा आहे हे उदाहरण सोडवण्यासाठी. बरं बघूया. आता पहिलं बघा, वर्गमुळात एक्स. नाहीतर सुरुवातीला काय करतो मी, वर्गमुळात एक्स आहे असं लिहितो. त्याला कंस करतो. आता ह्या दोघांचा पाया कसा आहे रे? समान आहे. तुम्हाला हा नियम झालाय की ए चा एम गुणिले ए चा एन. काय आहे? पाया समान असेल तर घातांकाची काय करायची? बेरीज. बेरीज करायची. म्हणजे कोणाची बेरीज करावी लागेल? 3/5 आणि 2/5. 2. आता इथे छेद समान आहे, फक्त अंशाची बेरीज करा. मग 5/5 म्हणजेच किती येतंय? 1. 1. मग वर्गमुळात एक्सचा घातांक 1 येतोय पहा. एक घातांक लिहिला नाही तरी चालतंय. आणि पुढं काय आहे? 2 वर्गमुळात एक्स. अंश समजला का सर्वांना? हो सर. हा, ओके. आता आपण छेद पाहूया. इथं 2 आहे आणि इथं वर्गमुळात एक्सचा घातांक. इथं पण तोच नियम वापरायचा, ए चा एम गुणिले ए चा एन बरोबर ए चा एम अधिक एन. मग आता पाया समान आहे बघा छेदामध्ये सुद्धा. मग वरची बेरीज करायची म्हणजे कोणाची? 2/3 आणि 1/3 ची बेरीज करायची. आता इथं पण पाया कसा आहे? समान. अंशाची बेरीज करा. 2 अधिक 1 3 आणि 3 ला 3 गेल्यावर वर्गमुळात एक्स राहिलं. म्हणजे एकंदरीत छेदातील पहिलं पद काय आलं? 2 आणि पुढं काय आलं? वर्गमुळात एक्स. त्याच्या जोडीला पुढे वर्गमुळात एक्स आहेच. आणि वरची बेरीज बघा, वर्गमुळात एक्स अधिक 2 वर्गमुळात एक्स 3 वर्गमुळात एक्स आणि 2 वर्गमुळात एक्स अधिक वर्गमुळात एक्स खाली सुद्धा 3 वर्गमुळात. वर्गमुळात. अंश आणि छेद समान असल्यानंतर कॅन्सल होणार. राहिलं उत्तर किती? 1. 1. आता पर्याय इथं झाले क्रमांक 1. 2 अचूक पर्याय निवडा सांगितले. 2 अचूक पर्याय. मग आता हे पण उत्तर येऊ शकते आणि हे पण येऊ शकते, कारण घातांक आपला हा घातांकाचा नियम आहे की ए चा 0 बरोबर किती? पहिला. 1. 1. घातांक 0 असेल तर त्या घातांकित संख्येचं मूल्य किती असतं? 1. समजलं का असणारे 28 जण सर्वांना? हो सर. आपण ही 2018 गणितचे प्रश्न सोडवले. आपला 18, 19, 20, 21, 22 5 प्रश्नपत्रिका सोडवायची उरलेल्या दिवसामध्ये. संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. यम आणि एन बिंदूतील अंतर 3 एकक, तर एन बिंदूचे निर्देशक किती? 2 अचूक पर्याय निवडा. आता इथं मी तुम्हाला संख्या रेषा दाखवतो. इथे यम बिंदू आहे, इथं बिंदू आहे एन. आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण असं करूया, एन बिंदू डावीकडे घेऊया आणि यम बिंदू उजवीकडे घेऊया. आता तुम्हाला माहिती आहे, नेहमी उजवीकडची संख्या संख्या रेषेवरच्या डावीकडच्या संख्येपेक्षा काय असते? मोठी असते. आणि 2 बिंदूतील अंतर काढण्याचं आपलं सूत्र काय सांगा बघू? मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक.
मग आता पहिल्या आकृतीत मोठा निर्देशक कुठला असणार आहे रे? एनचा का एमचा? उजवीकडे यम असणारा मोठा असणार एनचा. यम एनचा निर्देशक आपण पहिल्या आकृतीत एक्स मानूया. आणि एमचा निर्देशक किती आहे मग तुम्हाला? 2/3. आता मला अंतर दिलेलं आहे 3, मग इथे मी 3 ठेवतो. उजवीकडचं अधिक वजा 2/3 इकडे आल्यावर अधिक होणार. मग हे जर तिरकस गुणाकार सोडवलं तर 3 त्रिक 9, बे 1 बे आणि 9 अधिक 2 किती येणार? 11. 11 आणि छेद किती येणार? 3. अशा पद्धतीनं x म्हणजेच एक्स यांचा निर्देशक किती येणार आहे? 11/3 आहे का बघा? 11/3 पर्याय पर्याय आहे. 2. आणि अजून एक आपल्याला पर्याय शोधायचे. कुठला सांगा? दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, इथं ते सूत्र वापरायचं. डिस्टन्स म्हणजे अंतर बरोबर काय? मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता दुसऱ्या आकृतीमध्ये यम उजवीकडे आहे, म्हणजे यमचा निर्देशक मोठा असणार आहे. यमचा निर्देशक तुम्हाला दिलाय 2/3, हे तरी 2/3 आणि यांचा निर्देशक लहान असणार आहे, तो वाय मानतो. आता हे डिस्टन्स किती आहे? 3. 3 3 बरोबर 2/3 वजा वाय. मग वजा वाय डावीकडे घेतो, 2/3 आणि अधिक 3 तिकडे गेल्यानंतर वजा. आता इथं बे 1 बे तिरकस गुणाकार, पुन्हा 3 त्रिक 9 आणि छेदाचा गुणाकार 3. 7तून 9तून 2 गेल्यानंतर 7, मोठ्या संख्येची 9 वजा छेद 3. ऋण म्हणजे दुसरा 7/3. निर्देशक माझा 7/3 येऊ शकतोय. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक काय असेल? 2. 2 असेल. समजलं ना सर्वांना? हो सर. अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, हे सूत्र आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे. एका शाळेतील 8वीच्या वर्गातील बी तुकडीतील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा 20 न कमी आहे. त्या तुकडीतील मुलांची संख्या एकूण संख्या 68, तर मुलींची संख्या किती? आता मुलगे आणि इथं मुली. आता मुलगेला आपण बॉयज लिहू बी आणि मुलींना जे लिहू. आता मुलग्यांची संख्या एक्स मानली, नंबर ऑफ गर्ल्स किती येणार आहे? मुलींची संख्या मुलग्यांच्या X संख्येच्या गुणिले तिपटीपेक्षा 20 न कमी. आता x ची तिप्पट किती? 3x. मग त्याच्यापेक्षा 20 न कमी म्हणजे वजा 20 करावं लागेल. आता समीकरण कसं तयार करायचं? याच्यावरून नंबर ऑफ स्टुडंट्स 68 म्हणजे मुलांची संख्या म्हणजे मुलग्यांची संख्या अधिक मुलींची संख्या, अशी एकूण संख्या किती दिलेली आहे? 68. 38. मग 3x अधिक 1x 4x आणि 68 अधिक 10 किती? 88. इथं सिम्प्लिफाय करू. 88 भागिले 4, 4 दुनी 8, 4 दुनी 8. x ची किंमत किती येईल? 22. आता विचारलंय मुलींची संख्या म्हणजे नंबर ऑफ गर्ल्स विचारायची, आणि मुलींची संख्या आपण काय म्हणली? 3x वजा 20. मग 3 गुणिले 22 आणि वजा 20. 22 त्रिक 46. 66 वजा 20 बरोबर आहे 46 उत्तर. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. 4. ओके. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ 182 या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो. विधान सत्य का असत्य सांगा? चुका बरोबर आहे. सत्य. कारण 2 ची कसोटी काय? कारण ज्या 2 संख्येच्या संख्या आहे सर. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो, त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो. एकक स्थानी 2 आहे म्हणून 2 ने निश्चित भाग जातो. 7 न जातो का बघा? जातो. 7 दोन्ही 14, 7 चौकोन 42 जातोय. 14 जातोय का बघा 182 ला? 14 एके 14, जातो.
14 त्रिक 42. म्हणजे अ ब आणि क दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक कुठं लिहिले अ ब क बरोबर? 4. 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4. हा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 196 चा वर्गमूळ किती? 196 कोणाचा वर्ग आहे? 14. 1.4. 225 कोणाचा वर्ग आहे? 15. 15. 289 कोणाचा वर्ग आहे? 17. 17. 2116 कोणाचा वर्ग आहे? 46. 46. ओके. आता बघा इथं 1.96 आहे. म्हणजे दशांश नंतर 2 अंक आहेत. मग त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर दशांश नंतर 2च्या निम्म म्हणजे 1 अंक असला पाहिजे. म्हणजे 1.4 येणार आहे की नाही? आता हो इथं सर. 2 नंतर दशांश नाही. मग इथं दशांश नंतर एकच अंक आला पाहिजे. म्हणजे 1.5 येणार. 2.89 याचं वर्गमूळ 1.7. फक्त आता हे शेवटचं जे आहे का नाही, आता ह्याचं कसं होणार तुम्हाला सांगतो. वर्गमूळचं मी घालवतो. किती 0.00 लिहिले आहे ना? 3 अंक आहेत पॉईंटच्या पुढं. 46 आहे. 46. 46 डावीकडे आपण किती शून्य देऊ शकतो? आता दशांशानंतर 6 अंक आहेत. मग त्याच्या निमांक असलं पाहिजेत वर्गमुळात. म्हणजे 3. म्हणजे 0.046 येणार. आणि मग आपण हे वर लिहूया. 1.96 वर्गमूळ 1.4 प्लस 2.25 वर्गमूळ 1.5 प्लस 2.89 वर्गमूळ 1.7 आणि छेदामध्ये त्या संख्येचा वर्गमूळ आपण काढलेला आहे 0.046. आता वरची बेरीज करूया. 5 आणि 4 9 7 16. चला 1 1 आणि 2 3 4 4. आणि खाली 0.046 आहे. आता वर आपण इथं 2 शून्य टाकलं. आता वर हजारानं गुणून खाली पण हजारानं करू. तर वर हजारानं गुणल्यावर किती येणार? 4600 येणार. आणि खाली हजारानं गुणल्यावर 3 घरं उजवीकडे जाणार म्हणजे 46 येणार. मग 46 एके 46 आणि त्यानंतर 2 0. 100. पर्याय क्रमांक 1. 100 म्हणजे 10चा वर्ग थोडक्यात. 100 म्हणजे 10चा वर्ग. पर्याय क्रमांक 1. 1. बघा बऱ्याच शाळांमध्ये आता 9वीचे क्लास चालू आहेत. त्यामुळे 8वी शिष्यवृत्ती बंद असेल. त्यामुळे या ऑनलाईन तासाचा सर्वांनी फायदा घ्या. आपल्या ग्रुपमध्ये 180 190 मुलं आहेत आणि 40च मुलं तासला फक्त जॉईन आहेत. खालील आकृतीमध्ये बघा, ही आडवी रेषा या आडव्या रेषेला पॅरलल आहे आणि छेदिका वगैरे दिलेली आहे. आता कोन दुभाजक बघा, PT हा कोन दुभाजक आहे ना? बरोबर आहे का? हो सर. आणि RT हा सुद्धा कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक असल्यामुळं हा कोन आणि हा कोन सारखा झाला. खाली हा PRT आणि DRT पण सारखा असेल. आता तुम्हाला माहिती आहे 2 समांतर रेषांना जर छेदिकेने छेदलं तर तयार होणारे आंतरकोन काय असतात रे? पूरक असतात. म्हणजे आंतरकोनाची बेरीज किती असते? 180. 180. मग आंतरकोनाची नावं सांगा. BPR ना? आणि दुसरा BPR. दुसरा DRP. CR. सी नाही रे, आंतरकोन उजव्या बाजूचा आंतरकोन. हा आणि हा. BPR आणि DRP ह्या दोघांची बेरीज 180 येणार. आता दोन्हीचं निम्म केलं.
मला सांगा BPR चा नियम कोण म्हणजे कुठला येणार आहे? BPR चा नियम म्हणजे हा खालचा येईल का? हिरव्या पेनाने दाखवतो तुम्हाला. हो का? हा येईल का? हो BPR सर. चा नियम म्हणजे TPR येणार बघा, TPR. आणि DRP चा नियम कुठला येणार? DRP चा नियम हा येईल का? TRP. हा, TRP येणार. आणि 180 चे नियम किती येणार? आता मला सांगा, जर तुम्ही त्रिकोण PTR विचारात घेतला तर त्याच्या दोन कोणांची बेरीज किती आली? 90. मग राहिलेला तिसरा कोण किती असणार मग? PTR 90. 90, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या दोन कोणाची बेरीज जर 90 असेल तर उरलेला कोण हा 90 अंश असतो. आणि तुम्हाला हेच विचारलेलं आहे, कोण PTR चे माप किती? 90. पर्याय क्रमांक 4. 4. मुळात समजते का? मुळात नादाब. मुळाचा आवाज येतोय का? ओके. साखरेचा दर 25% वाढला, त्यामुळे खप 15% कमी झाला. तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? आता आपण असं करायचं, असं गणित आल्यानंतर दर आणि खप आणि त्यापासून मिळणारं दिवसाचं काय म्हणूया आपण? प्रोडक्शन, उत्पन्न. आता समजा दर 100 आहे आणि खप पण 100 आहे, तर उत्पन्न किती होणार आहे? 100 गुणिले 100 केल्यानंतर 10,000. 10,000. आता दर 25 न वाढला म्हणजे 100चा किती झाला? 125. 125. आणि खप 15 न कमी झाला, मग 100 15 वजा केल्यावर किती येणार गुणाकार? 85. 85. आता या दोन संख्येचा गुणाकार किती येतोय पहा बघू. करा कोणीतरी पटकन. 10,625. 10,725. 10,725. आता नफा झाला का तोटा मग याच्यामध्ये? मूळ उत्पन्न कमी आहे आणि नंतर नफा झाला. वाढलेला आहे. मग 10,725 मधून 10,000 वजा केल्यानंतर नफा. 725 आला. पण आपल्याला विचारलेलं काय आहे? शेकडा नफा. मग नफा भागिले मूळ उत्पन्न गुणिले 100 हे सूत्र वापरायचं. मग नफा 725, मूळ उत्पन्न आहे किती? 10,000 आणि गुणिले 100. मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं तर 725 भागिले 100 येते बघा. 25% 2 दशमिक नफा. चिन्ह डावीकडे म्हणजे किती येणार नफा? 6.25%. हा, 6.25% काय येणार आहे? नफा येणार आहे. समजलं का सर्वांना हे 32 क्रमांकाचा प्रश्न? हो सर. हो सर. हो सर. हो. ओके. तेहतीस. आता तुम्हाला हा घातांकाचा नियम वापरायचा. कुठला मगाशी सांगितला होता? ए चा m कंसाचा n बरोबर काय असते उजवी बाजू? घाताचा घात असल्यावर घातांकाचा काय असतो? गुणाकार. गुणाकार. मग इथं काय होणार बघा? ए चा x गुणिले y XY वजा XZ वजा xz. ओके. गुणिले, आता वर पण येतं y गुणिले z, YZ वजा YX. y गुणिले x xy. पुढे गुणिले z गुणिले x XZ zx वजा आणि वजा z गुणिले y yz लिहितो. आता पुन्हा घातांकाचा नियम कुठला? a चा m गुणिले a चा n बरोबर a चा m प्लस n. आता तिन्हीचा पाया समान आहे, मग घातांकाची बेरीज करूया. xy वजा xz अधिक yz वजा xy अधिक zx वजा yz.
आता कॅन्सल काय काय होते बघा, अधिक एक्स वाय ला वजा एक्स वाय गेलं, वजा एक्स झेड ला अधिक एक्स झेड गेलं, अधिक वाय झेड ला वजा वाय झेड गेलं, म्हणजे एकंदरीत वर राहिलं 0 आणि एक एचा पर्यंत शून्याची किंमत नेहमी किती असते? 1 असते. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 3. 3. 3. हा, एका वस्तूची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी अथवा जास्त कितीने? आता एका वस्तूची मूळची किंमत आपण 100 मानूया. आता 4% 100 कमी ला पण 20%, बरं बघूया आपण, 20% वाढली, 100चा 20% केलं तर किती येणार आहे? 20 येणार. म्हणजे 20. 100ची किती झाली 20% वाढल्यामुळं? 120. 120 झाली. पुन्हा 20% कमी झाली, मग 120चा 20% करायचं. आता 2 शून्याला 2 24. शून्य गेलं, 12 दोन्ही 24. 120 मधनं 24 वजा करा. 96. मग आता मला सांगा, वाढली का कमी झाली? मूळची किंमत 100 होती, अंतिम 96 झाली. कमी 4 झाली. रुपयाने काय झाली? कमी झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 3. एका चौरसाचा कर्ण 7 सेमी आहे, तर त्याच्या बाजूची लांबी किती? बाजू आणि कर्ण याच्यावरचा प्रश्न प्रत्येक वर्षी जवळजवळ येतो बरं का. मला माहित आहे का बाजू आणि कर्णाचं रिलेशन? तर पर्याय क्रमांक 4. 4. मला सांगा, एक रिलेशन सांगा अगोदर. चौरसाची बाजू कर्णाचे किती असते रे? वर्गमुळात 2. वर्गमुळात 2. कर्ण बाजूच्या वर्गमुळात 2 असतो ना? बघा की तुम्ही असा चौरस काढून बघा, हे आणि हे सारखं येणार. मग आता तुम्हाला कर्ण दिलाय 7, ही बाजू x घेतली आपण, ही x घेतली, पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर x वर्ग अधिक x वर्ग बरोबर 7 चा वर्ग किती? 49. 2x वर्ग 49. x वर्ग बरोबर 49 भागिले 2, x बरोबर 7 भागिले वर्गमुळात 2. चौरसाची बाजू कर्णाचे किती पट आले? 1/2 पट आले ना? सूत्र लक्षात घ्या, हे चौरसाची बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. मग कर्ण 7 टाकला आणि छेदात वर्गमुळात 2, म्हणजे बाजू आली 7/2. पण आपण छेदामध्ये अपरिमेय संख्या ठेवत नाही. वर्गमुळात 2 मला खाली नको आहे, मग त्या वर्गमुळात 2 वर पण गुणायचं आणि खाली पण गुणायचं. मग वरचा गुणाकार 7 वर्गमुळात 2 आणि खालचा गुणाकार 2 आला. आणि मग 7च्या निम्मे किती? 3.5 आणि पुढे वर्गमुळात 2 येणार. आहे का पर्याय बघा हा? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. कोणतं सूत्र लक्षात ठेवायचं सांगितलं तुम्हाला? चौरसाची बाजू कर्णाचे किती पट असते? 1/2. याच्या उलट चौरसाचा कर्ण हा चौरसाच्या बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. आता 36वं गणित थोडं मागे ठेवूया, 37वं घेऊया. एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन
यांचं गुणोत्तर 13/4 आहे, तर त्या कोणाचे माप किती? हा कोण आपण घेऊया, मूळचा कोण. आता या कोणाचा पूरक कोण किती येणार आहे? 180 वजा x. हा, 180 वजा x, बरोबर. आणि याच कोणाचा कोटी कोण किती येणार? 90 वजा x. 90 वजा x. आणि हेच गुणोत्तर तुम्हाला किती दिले? 13. 13. तिरकस गुणाकार करून सोडवूया. 180 गुणिले 4, 48 72, 0. 720 वजा 4 गुणिले x, 4x. दुसरा तिरकस गुणाकार 13 गुणिले 90, 13 9 117. 117 आणि पुढं वजा. आणि 13 गुणिले x, 13x. सर शून्य द्यायचं राहिलं 117. शून्य द्यायचं राहिलं. हा, घेतला शून्य द्यायचं राहिला, बरोबर. आता वजा 13x कडे आल्यावर अधिक 13x होईल, त्याच्यावरच वजा 4x. आणि इकडे 1170 वजा 720. 13तून 4 गेले किती x राहिलं? 9x. 9x. आता 1170 मधून 720 घालवा रे. 450. 450. बरोबर. 450 भागिले 9 करा. 9 5 शून्याला 0. 50. 50. विचारलंय त्या कोणाचं माप किती? मग किती आलं त्या कोणाचं माप? 50. 50 अंश. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचं माप 135 अंश दिले. समजा हे वर्तुळ आहे, हा केंद्रीय कोण आहे. समजा इथं O नाव दिलं, इथं AB नाव दिलं. आता या कोणाचं नाव आहे 135 अंश. तर त्याच्या संगत विशाल कंसाचं माप. मला अगोदर सांगा, लघु कंसाचं माप किती येणार आहे? हा लघु कंस आहे. 135 अंश. 135. कोणता गुणधर्म वापरला सांगा? लघु कंसाचे माप हे संबंधित केंद्रीय कोणाच्या मापा इतके असते की नाही? लघु कंसाचे माप हे संबंधित केंद्रीय कोणाच्या मापा इतके असते. आणि विशाल कंसाचं काढण्यासाठी सूत्र सांगा. 360 वजा 135. बरोबर आहे. 360 वजा संगत लघु कंसाचे माप. ही वजा पण करा. 10 5 ते 1. 225. 225 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4. हा, एका मोटारीचा ताशी वेग 50 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास 6 तास लागतात. त्याच वाहनाने त्याच गावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा? आता इथं वेग आणि वेळ असं दिलेलं आहे. आता मला सांगा, वेग वाढवला की वेळ वाढेल का कमी होईल रे? कमी होईल. समजा आपण वेग x मांडला आणि वेळ y मांडली. वेग वाढवला तर वेळ कमी होणार. म्हणजे या दोघांचा गुणाकार स्थिर असणार. म्हणजे यांच्यामध्ये समचलन असणार का व्यस्तचलन? व्यस्तचलन असणार. मग दोघांचा गुणाकार स्थिर घेऊया. आता पहिल्या वाक्यात सांगा, वेग दिलाय 50 गुणिले वेळ आहे 6. आता पुन्हा 4 तास वेळ आहे आणि वेग काढायचे. आता हा गुणाकार करूया. 5 30 300 आणि पुढे x गुणिले 4. आता तिकडचं गुणिले 4 कडे आल्यावर दिले होणार किती ते
4 7 28 आणि 4 पंचे 20 पद्धतीने वेग किती आला? 75. 75 किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी 75. पर्याय क्रमांक 4. एका दुकानदाराने 200 रुपये डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या. त्या सर्व वह्या 225 रुपये डझन दराने विकल्या तर त्याला शेकडा नफा किती झाला? आता आपण काय करूया, सर्व वह्यांची काय काढूया, खरेदी किंमत. 200 रुपये डझन हा दर आहे आणि वह्या 50 डझन घेतल्या. गुणाकार किती येणार आहे? 2 पंचे 10 आणि वर 3 शून्य. 10,000 ही झाली खरेदी किंमत आहे की नाही. आता त्या 200 डझन नाही 50 डझन वह्याची विक्री किंमत काढूया. आता विक्री किंमत बघा 225 डझन विकल्यात म्हणजे 225 गुणिले किती डझन वह्या? 50. शून्याला शून्य 11,000. 2 5 दुणे 10 2 12 1 5 दुणे 10 1 11 11,250. आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे? जास्त आहे जास्त. म्हणजे नफा झाला. मग 11,000 250 मधून 10,000 वजा करा 1,250 आणि मग आपल्याला काढायचे काय? शेकडा नफा. नफा छेद खरेदी किंमत म्हणजे 1200 किती? 10,000 आणि गुणिले 100. आता हे वरचं 3 शून्य आणि खालचं 3 शून्य गेलं. 125 भागिले 10 करावं लागेल. किती येणार मग? 12.5. 12.5% नफा. पर्याय क्रमांक 2. 3 सर. हा बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती? 3. ह्या टाईपचे गणित प्रत्येक वर्षी असतेच पहा. वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर, जीवा, त्रिज्या यांच्यातील. आता या वर्तुळाचा O केंद्रबिंदू आहे. समजा ही खाली मी जीवा घेतली AB. आता ओतनं या जीवेवर काय टाकतो? लंब टाकतो. म्हणजे M हा AB चा काय झाला? मध्यबिंदू. का रे? कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो? दुभागतो. आणि आपण रचना अशी केली की उभे जॉईन केला. आता अशा आकृती आहेत बघा. मग आता यात काय काय दिले बघा. त्रिज्या 13 म्हणजे हे 13. जीवेच्या केंद्रापासून अंतर 5 म्हणजे OM 5. आता मग पायथागोरसचं प्रमेय जर वापरलं या त्रिकोणामध्ये तर काय येईल रे? 5 चा वर्ग 12. प्लस MB चा वर्ग बरोबर 13 चा वर्ग ना. 5 चा वर्ग 25 प्लस MB वर्ग आणि इकडे 169. त्रिकुटपाठ असते का नाही करायची पण गरज नाही. 169 मधून 25 वजा करा 144. आणि त्याचा वर्गमूळ केल्यावर 12. 12. मग AB किती येणार? 12. हे 12 24. 24 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. एकवीस ते 30 पर्यंतची मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास. आता 21 ते 30 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज करा. सांगा मूळ संख्या सांगा अगोदर. 23 आणि 29. किती आले बेरीज? 52. 52. संयुक्त संख्येची बेरीज
21 22 वीस 24 एक सांगा मला, 21 आणि 30 या दोन संयुक्त संख्या घ्यायच्या का? 21 22 24 हम्म. 25 26 हम्म. 27 28 30 घ्यायचे का यात? 21 ते 30 पर्यंत 21 धरले 21 ते 30 पर्यंत का दोन्ही पण घ्यायचे 21 आणि 30? 21 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्या याच्यामध्ये 21 आणि 30 या दोन संख्या घ्यायच्या का? बरं आपण घेऊन बघूया. 30 पण घेतो. बेरीज किती तुम्ही सांगा. करा बेरीज. 200 28 203 किती? 203 203. हा तर बरं, 208 203 मधून 52 वजा करू. 151. 151 आता या 151 ला 3 न भाग जातोय का? नाही 7 न जातोय का? नाही 151 ला 151 जातोय की नाही? हो सर 17 न जातोय का? नाही नाही म्हणजे नाही काय? सर फक्त क ने भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ना? हो सर त्रेचाळीस बघा. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांची माप अनुक्रमे 140 अंश व 130 अंश आहेत. तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? आता असा एक त्रिकोण मी काढला. आता हा बाह्य कोन नसतो बरं का. हे 3 बाह्य कोन नसतात. मग पहिला बाह्य कोन हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा आणि हा 6वा. आता दोन बाह्य कोनांची माप दिली. समजा हा एक क्रमांक टाकलेला बाह्य कोन आपला दिला 140 आणि खाली 6 क्रमांक लिहिलेला तो बाह्य कोन आपण 130 घेऊया. आता मला सांगा 140 अंशाचा जो संगत हातला जो कोन आहे तो किती असणार आहे? 40 जोडीतील कोन आहे 40 180 140 वजा केले 40 बरोबर. आणि 130 चा आतला लगतचा कोन किती असणार आंतरकोन? 50 बरोबर. आता हा तिसरा कोन किती असणार आंतरकोन? त्या दोघांची बेरीज 90 म्हणजे 90. आणि ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या कोणाला काय म्हणतात? काटकोन त्रिकोण म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 3 3. कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळ्या रांगेत उभे करायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची आहे. तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? जास्तीत जास्त शब्द आहे बघा. 15 सर. हा 15 काय काढला? मसावी काढला का लसावी? मसावी. मसावी बरोबर आहे. आता मसावी कसा काढायचा बघा. 45 त्यानंतर दुसरी संख्या आहे 30 आणि तिसरी संख्या आहे 60. 60
आता ह्या तिघांना कोणत्या संख्येनं भाग जातोय? 15 न. 15 त्रिक 45, 15 दोन्ही 30 आणि 15 चौक 60. आता या तिन्ही संख्येला कोणीच भाग जात नाही. मग डावीकडे जी संख्या आहे तो असतो मसावी. मग मसावी किती आला सांगा? 15. 15. म्हणजे पर्याय क्रमांक 2. हे सोपं आहे बघा आता. 33 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 8 सेमी उंच अशी धातूची भरवी इष्टिकाची ती वितळवून 0.2 सेमी जाडी व 6 सेमी व्यास असणाऱ्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करतात? आता नाणं म्हणजे बघा असं आलं थोडक्यात. नाणं वृत्तची ती आकार धरूया आपण. आणि इष्टिकाची ती ही अगोदर दिलेलीच आहे तुम्हाला. आता याच्यापासून हे आपल्याला नाणं तयार करायची. आता याची जाडी दिली. जाडी म्हणजे काय रे? उंची. उंची दिली 0.2 सेमी. आणि व्यासाची जी त्रिज्या किती असणार मग? 6/3 सेमी. 3 सेमी. आता तुम्हाला जर चकत्या काढायच्या असतील तर सूत्र कुठलं वापरायचं? पायार वर्ग इष्टिकाची तिचं घनफळ भागिले वृत्तची तिचं घनफळ. आता इष्टिकाची तिच्या घनफळ सूत्र काय रे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि वृत्तची तिच्या घनफळाचं काय? पायार वर्ग. पाय आर वर्ग यायचे. बरोबर. आता लांबी वर 33, रुंदी 18 आणि उंची किती? 8. आता छेदामध्ये पायची किंमत आपण 22 7 घेतो. आर वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9 आणि एच किती घेणार? 0.2. 2. आता हे गणित सोडवूया आणि आपण चकत्यांची संख्या शोधूया. सांगा. भाग जातोय का कशानं? 9 एके 9 आणि 9 दोन्ही 18. थांबा 1 मिनिट. आता 22 ते किती आहे? 33 गुणिले 8 करूया. आता 22 7 वर आल्यावर काय होणार आहे? 722. आणि गुणिले 0.2 राहते खाली. 11 दोन्ही 2 राहिले मला वाटते. 33 2 राहिले की वरचे. 33 गुणिले 2 गुणिले 8 2 राहिले बघा. आता 22 11 दोन्ही 22 11 त्रिक 33. पुन्हा ह्या 2 ला हे 2 गेलं. आता वर काय राहिलं? 3 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 1 भागिले 0.2. 3 8 24 आणि 24 गुणिले 7 वर आणि भागिले खाली 0.2. आता काय करूया? वर 10 न गुणून खाली 10 न गुणू म्हणजे वर 240 गुणिले 7 होणार आणि खाली 10 न गुणलं की 1 पुढं 2 होणार. मग 240 आणि मग 120 आणि गुणिले 7 किती येणार? 12 7 84 आणि 0. पर्याय क्रमांक हे समजलं तुम्हाला? हो. इष्टिकाची तिचं घनफळ आणि वृत्तची तिचं घनफळ यांचा भागाकार केला म्हणजे आपल्याला बरोबर चकत्यांची संख्या निघते. पहा शोभाताईने एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8% कमी होतो. तर 2 वर्षानंतर ती स्कूटर विकली तर त्यांना ती किती रुपये मिळतील? आता इथं घटीचं गणित आहे बघा. म्हणजे आर ची किंमत काय घेणार आपण? जाड घेणार. रास काढण्याचं सूत्र काय ते वापरायचं आपल्याला. ए बरोबर पी कंसात 1/1 अधिक आर छेद 100 कंसाचा n. आता मला सांगा पी ची किंमत म्हणजे सुरुवातीचा त्या स्कूटरचा दर किती आहे? 55,000. मग कंसात 1/1. आता आर ची किंमत निगेटिव्ह असल्यामुळे मध्ये वजा घेतो
आणि इथं 8 टाकतो भागिले 100. आणि किती वर्षानंतर विकली? 2 वर्षानंतर, म्हणजे वर कालावधी 2 टाकतो. मग बघा 55,000. आता इथं सिम्प्लिफाय करतो. 4 दुने 8, 4 दुने 8, 4 पंचे 20. तिरकस गुणाकार. 25 वजा 2 किती? 23. 23 ते 25. आणि ह्या दोघांचा काय येणार? वर्ग. वर्ग 23 चा वर्ग किती रे? 529. 529 हा 529 529. आणि 25 चा वर्ग 625. 625. आता 25 एके 25, 25 दोन्ही 50, 25 दोन्ही 50 आणि वरचं 2 शून्य. पुन्हा 25 एके 25, 25 8 200, 25 8 200. करा 529 गुणिले 88 करा रे कोणतरी. 46,552. 43,552. 46,000 किती येते? 552 म्हणजे पर्याय क्रमांक ओके. आता आपण 47वा प्रश्न बघूया. आपण रोज 25 गणित घेऊया, म्हणजे एक प्रश्नोत्तरिका आपली 2 दिवसात पूर्ण होते. आता बघा, एका वर्गातील 20 मुलांची उंची दर्शवणारा वारंवारता सारणी दिलेली आहे, तर मध्यमान काढायचं. आता उंचीला आपण x म्हणायचं आणि वारंवारतेला f म्हणूया. मग तिसरा स्तंभ कुठला तयार करावा लागेल रे आपल्याला? सिग्मा x गुणिले f. f. काय विचारलंय? उंचीचं मध्यमान विचारलेलं आहे. उंची आणि वारंवारता करा पण 151 गुणिले 7. 1057. 1057. 1057. 1057. एक. आता ह्या दोघाचा करा गुणाकार. 153 गुणिले 4. 612 बरोबर 712. आता ह्या तीन दोघांचा करा. 930. किती? 930. 930. 157 गुणिले 3 करा. 471 478. n म्हणजे ची बेरीज करा. एकूण वारंवारता 20 20. आणि या दोघांची बेरीज करा, म्हणजे समेशन ऑफ fx किंवा x गुणिले f म्हणूया. 3070. 3070 3070. 3070. आता आपल्याला मध्यमान काढायचे. सूत्र काय? सम ऑफ x गुणिले f आणि भागिले n. पण 3070 भागिले किती येणार? 20. 20. आता ह्या शून्याला हा शून्य गेला. बेक बे बे पंचे 10, बे त्रिक 6 आणि बे पंचे 10 किती येते? 53.7. म्हणजे पर्याय क्रमांक 2. मला झालंय का रे अशी वारंवारता सारणीचं मध्यमान काढायचं? सम ऑफ fx भागिले n. हो. एका जमिनीत 8 मीटर लांब, 5 मीटर व 1.5 मीटर खोल असा खड्डा खणून यातील माती 25 मीटर लांब व 16 मीटर रुंद आयताकृती भूखंडावर पसरली, तर त्या मातीचा किती जाडीचा थर तयार होईल? आता या दोघांचं घनफळ समान असणार, म्हणजे या इष्टिकाची ती घनफळ आणि ती सुद्धा एक प्रकारची इष्टिकाची तीच तयार होणार आहे. इष्टिकाचे घनफळ सूत्र काय रे? L into B into H. L into B into H. मग आता जो खड्डा आहे त्याचं घनफळ काढूया.
लांबी आहे 8, रुंदी आहे 5 आणि उंची आहे 1.5. ही डावी बाजू. आणि त्या भूखंड सुद्धा तयार होणारा जो आहे तो इष्टिका जिथे आकाराचा असेल त्याची लांबी 25, रुंदी 16 आणि आपल्याला काय करायचे, उंची किती जाडीचा थर होईल म्हणजे उंची काढायची. हे 8 गुणिले 5 गुणिले 1.5 आणि 25 आणि 16 छेदात घेऊया. 25 गुणिले 16 आणि त्या बाजूला फक्त एच ठेवूया. आता 8 एके 8, 8 दुनी 16. तिथं बघा 0.5 त्रिक 15 आणि 5 5 25. 5 ला हे 5 गेलं किती ते बघा 0.3 भागिले 2 करूया. 0.2 बे आणि बे 5 10 किती येतंय रे? 0.15 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1. दोन पर्याय निवडा. हो 2 पर्याय निवडा होते ना. बरं आपण बघूया. आता आपलं 0.15 मीटर आलतं. मग 1 मीटर म्हणजे किती सेमी रे? 100. 100 म्हणजे 15 सेमी हा दुसरा पर्याय पण येऊ शकतो. म्हणजे पर्याय 1 आणि पर्याय 2. चौसष्ट एक्स वर्ग अधिक वाय वर्ग छेद 25 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? आता 64 एक्स वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग आहे हा? 8चा. 8 एक्सचा. बरोबर. आणि दुसरा कोणाचा आहे? वायचे 5. बरोबर आहे. मग हे पहिलं पद असणार आणि हे दुसरं पद असणार. मधलं पद काय असणार आहे? 2ab म्हणजे 2 गुणिले पहिलं पद आणि गुणिले दुसरं पद. म्हणजे काय आलं मधलं पद बघा, ब्याटी 16 आणि खाली 5 आणि वर x आणि y. म्हणजे एक पर्याय काय येऊ शकतो, 16/5xy आणि ऋण पण येऊ शकतो हे. मग दुसरा पर्याय ऋण 16/5xy. कारण a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग हा a अधिक b चा विस्तार येतोय आणि a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग हा a वजा b चा वर्ग विस्तार येतोय का नाही. त्यामुळे हे दोन्ही पर्याय शक्य आहेत. शेवटचा प्रश्न 50वा. आता बघा 0 काय करूया, वर 100 न गुणू खाली 100 न गुणू. ह्याला 100 न गुणू ह्याला 100 न गुणू. मग वर 36 येणार, खाली किती येणार? 6. ह्याला 100 न गुणा ह्याला 100 न गुणा. वर 27 खाली 3. ह्याला 1000 न गुणा म्हणजे 1 होईल. आता खाली 1000 न गुणल्यावर किती येईल रे? 100 येणार. आता बघा 6 एके 6, 6 6 36, 3 एके 3, 3 9 27. म्हणजे वर 6 9 54 आलं आणि खाली 100 आलं ना. 0.4 पर्यायच नाही बघा. आपलं काय चुकलंय का मी चेक करता. 0.36 2 घरं पुढं खालची 2 घरं पुढं म्हणजे 36/6 बरोबर आहे. इथली 2 घरं पुढं इथली 2 घरं पुढं 27/3 हे पण बरोबर आहे. इथली 3 घरं पुढं 100 बरोबर आहे की आपण. म्हणजे त्यांचा पर्याय राहिला असेल 0.54 येते. आजची 25 गणित सर्वांना समजली का? हो सर. उद्याच्या तासाला सकाळी आपण राहिलेली 25 घेऊया आणि 20 तारखेपर्यंत आपल्याला 5 प्रश्नपत्रिका हाय. हे नाही बास करा आता.